नमस्कार मंडळी. आजची ही गोष्ट आहे एका अशा दंतकथेची जी हळदीच्या सोन्यासारख्या रंगात आणि लाखो लोकांच्या श्रद्धेमध्ये आजही जिवंत आहे. हो, ही कथा आहे आपल्या सगळ्यांच्या जेजुरीच्या सुवर्णगडाची. जेजुरी हे नाव ऐकताच डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, तो हळदीचा पिवळा धम्मक रंग. जणू काही अख्खा डोंगरच सोन्याने न्हाऊन निघालाय. पण असा प्रश्न पडतो की हा पवित्र डोंगर सोन्याने का माखलेला असतो? या पिवळ्या रंगाच्या मागे नक्की कोणती कथा दडलीय? चला तर मग आज ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर ही गोष्ट सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी, एका अशा काळात जेव्हा पृथ्वीवर अधर्माने नुसतं थैमान घातलं होतं. सगळीकडे सज्जनांचा छळ आणि भीतीचं साम्राज्य. आणि मग अशा वेळी सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी स्वर्गाकडे मदतीसाठी याचना केली. एका मोठ्या शक्तीला आवाहन केलं. आणि या सगळ्या संकटाचं मूळ कोण होतं? तर दोन दैत्यबंधू, मल्ल आणि मणी. एक होता शक्तिशाली तर दुसरा कपटी. त्यांच्या अत्याचारामुळे ऋषीमुनींपासून ते सामान्य जनतेपर्यंत सगळेच त्रस्त झाले होते. असं वाटत होतं की त्यांच्या दैशतीमुळे पृथ्वीवर धर्माचाच अंत होतो की काय. पण मग देवांची प्रार्थना फळाला आली. भगवान शिवाने दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मर्तंड भैरव या रूपात अवतार घेतला. आणि हो, हाच अवतार म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत, आपले खंडोबा. मग काय, मर्तंड भैरव आणि त्या दैत्यांमध्ये एक महाभयंकर युद्ध सुरू झालं. देवाच्या त्या पराक्रमी अवतारासमोर मल्लदैत्य काही टिकू शकला नाही. त्याचा पराभव झाला. पण त्याचा भाऊ मणी त्याने मात्र युद्धाच्या शेवटी हार मानली आणि तो थेट मर्तंड भैरवाला शरण आला. आता बघा, इथे या कथेला एक खूप महत्वाचं वळण मिळतं. खंडोबांनी शरण आलेल्या त्या मणिदैत्याला फक्त माफच नाही केलं, तर त्याला एक आशीर्वादही दिला. आणि याच आशीर्वादाने सगळी कथाच बदलून टाकली. खंडोबांनी दिलेल्या त्याच वचनामुळे, त्याच आशीर्वादामुळे एका अशा जयघोषाचा जन्म झाला जो आज हजारो वर्षांनंतरही जेजुरीच्या त्या डोंगरावर आणि लाखो भक्तांच्या मुखातून आपल्याला ऐकू येतो. तोच हा जयघोष, यळकोट यळकोट जय मल्हार. आता यात गंमत बघा, मल्हार हा जो शब्द आहे तो मल्ल दैत्याच्या नावाशी जोडलेला आहे. किती विलक्षण गोष्ट आहे ही, नाही का? खंडोबांनी आपल्या शरण आलेल्या शत्रूलाही सन्मान दिला, हेच यातून दिसतं. म्हणजे हा जयघोष फक्त एक नारा नाहीये, तर शौर्य आणि क्षमा यांचं एक अतूट नातं आहे. तर ही दैवी कथा फक्त पुराणांपुरतीच मर्यादित नाहीये. असं मानलं जातं की ही घटना पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी घडली आणि ते ठिकाण म्हणजे आपला जेजुरीचा गड. आजसुद्धा हजारो भाविक याच कथेची आठवण मनात ठेवून सुमारे 400 पायऱ्या चढून त्या पवित्र स्थळापर्यंत पोहोचतात. आणि प्रत्येक पायरी चढताना तोंडी फक्त एकच जयघोष असतो, यळकोट यळकोट जय मल्हार. खरं तर ही फक्त एक शारीरिक चढण नाही, ही एक आध्यात्मिक यात्रा आहे. प्रत्येक पाऊल त्या पौराणिक विजयाची आठवण करून देणार आहे. आणि मग गडावर पोहोचल्यावर जे दृश्य दिसतं ते तर अगदी अद्भुत आहे. इथे ही कथा फक्त ऐकवली जात नाही, तर ती अक्षरशः जगली जाते. भंडारा म्हणजे हळदीच्या उधळणीने अख्खा परिसर जणू सोन्यासारखा पिवळा धम्मक होऊन जातो. जेजुरीमध्ये वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात, जे या दंतकथेला कायम जिवंत ठेवतात. यातला सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे अर्थातच भंडारा उत्सव, ज्याला हळदीचा सण म्हणूनही ओळखलं जातं. याशिवाय चंपाषष्ठी म्हणजे खंडोबांच्या विजयाचा दिवस आणि सोमवती अमावस्येला सुद्धा इथे खूप मोठी यात्रा भरते. आणि हो, खंडोबा हे फक्त एका मंदिरापुरते मर्यादित दैवत नाहीत, ते महाराष्ट्रातील लाखो घरांचे कुलदैवत आहेत. शौर्य, प्रेम आणि एकतेचं प्रतीक म्हणून त्यांना मानलं जातं. अशी श्रद्धा आहे की ते आपल्या भक्तांची सगळी संकटं दूर करतात. आता ही सगळी कथा ऐकून जर कोणाला या सुवर्णगडाला भेट देण्याची इच्छा झाली असेल तर त्यांच्यासाठी सांगतो, इथे पोहोचणं खूप सोपं आहे. जेजुरी हे पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांशी रस्ते, रेल्वे आणि बसने अगदी उत्तम प्रकारे जोडलेलं आहे. तर मग ह्या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ह्याचं सार 3 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आहे. 1. वाईटावर चांगल्याचा विजय हा निश्चित असतो. 2. ही कथा सामाजिक एकतेचा एक सुंदर मार्ग दाखवते. आणि 3. श्रद्धा आणि धैर्याच्या जोरावर कुठल्याही संकटावर मात करता येते. आणि शेवटी एक प्रश्न मनात राहतो, शौर्य आणि क्षमा यांच्या ह्या प्राचीन कथा आजही आपल्या आधुनिक श्रद्धा आणि उत्सवांना नक्की कशा प्रकारे आकार देत असतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?